नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। बातमी आहे म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या प्रतापाची। ऐतिहासिक कोंडिवटे बुद्धलेणी ज्या डोंगरावर वसलेले आहेत त्या डोंगराला बुलडोझर लावून पुरातत्व खात्याची परवानगी न घेता म्हाडाच्या अधिकाऱ्याने या ऐतिहासिक डोंगराचे उत्खनन केले आहे। याची सूत्राम कल्पनाही या अधिकाऱ्याने पुरातत्व खात्याला दिलेली नाही का आणि कशासाठी हे जर केला असा प्रश्न आपल्याला वाटत असेल तर आमदार निधीचा पैसा अडवा आणि आमदार निधीचा पैसा जिरवा एवढ्यासाठीच म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी या ऐतिहासिक बुद्धलेण्याला नख लावले असून येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक श्रावण गायकवाड आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी आमची ऐतिहासिक बुद्धलेणी आहेत तसे करून द्यावी या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे। ज्या अधिकाऱ्यांनी पुरातत्व खात्याची परवानगी न घेता ऐतिहासिक बुद्धलेण्याला हात लावला, नख लावलं, बुलडोझर चढवला आणि तोडफोड केली त्या अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी समाजसेवक श्रावण गायकवाड यांनी केली आहे। ते काय म्हणाले आपल्या या बातमीपत्रामध्ये ते आपण अवश्य पहा। धन्यवाद। नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार। मी श्रावण गायकवाड, माझे मित्र रवींद्र कांबळे सर। आपण या ठिकाणी गुंफेच्या डोंगराच्या पायथ्याशी आहोत। हे जे काम दिसत आहे, गुंफेचं नाव सांगा, मोठ्यानं बोला। ही आहे कोंडविटा बुद्धलेणी, महाकालीला लागते आणि का शेवटचा कडा जो आहे कॉन्ट्रॅक्टर रणजित शरण सिंग म्हणून हा आहे। गेली 15 ते 20 दिवसापासून हा काम करतो इथे। मी जवळपास रात्रंदिवस इथे येऊन याचं काम बंद केलं आहे, परंतु ह्या रणजित कॉन्ट्रॅक्टरला राजकीय वलय असल्यामुळे हा काम थांबवत नाहीये। त्यानंतर मी बीएमसीला गेलो, विचारलं परमिशन आहे का म्हणून, तर बीएमसीने नकार दिला तिथं जेईनं। त्यानंतर मी पुरातन विभागाला गेलो, पुरातन विभाग बोलले की आमच्याकडे परमिशन नाही आहे। मी एका रात्री इथं काम चालू असताना इंजिनियर आणि काही कामगार लोक होते, यांना रात्री 11-12 वाजता इथून पोलीस स्टेशनला घेऊन गेलो। इंजिनियर कुठल्या खात्याचे होते? इंजिनियर त्यांचेच होते, रणजित कॉन्ट्रॅक्टरचे, प्रायव्हेट। ह्या वर्कर लोकांना त्यांना मी पोलीस स्टेशनला घेऊन गेला असता मी पोलीस स्टेशनला बोललो की यांच्यावर फाईन मारा म्हणून, तर पोलिसांनी फाईन मारली नाही। तर मला विचारलं यांचं परमिशन आहे म्हणून, म्हणलं पुण्याचं परमिशन आहे। तर पोलीस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं, अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमदार ऋतुजा लेटके यांचं परमिशन आहे म्हणून। त्यांना प्रश्न केला की आमदार लेणी तोडण्याचं परमिशन देऊ शकत नाही, तर त्यांच्याकडे कसं परमिशन असणार? तर ते बोलले परमिशन आहे म्हणून। कामगार सोडले नाही, यांना फाईन मारा म्हणलं। मी 1-1.5 वाजता घरी गेल्यानंतर त्यांना सोडून दिलेलं आणि मग त्यानंतर मी पत्रव्यवहार केला, बीएमसीला जाऊन विचारलं, ते नाही बोलले, ते पण नाही बोलले की परमिशन दिलं म्हणून। शेवटी पुरातन विभागाला गेलो, तेही सुद्धा नाही बोलले आणि मग मी शेवटी मुख्यमंत्र्यांपासून तर सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सगळं ह्या लेवलला पूर्ण पत्रव्यवहार केल्याच्या नंतर काम सुरू ठेवत आहे। आता हे 2-3 दिवसापासून काम बंद आहे, परंतु ही कोंडविटाची बुद्धलेणी आहे। आपण बघत आहोत हा डोंगर चांगला मोठी कडक आहे आणि पायथ्याची डोंगर इथल्या साईडनं जी बॉर्डर आहे लेणीच्या बॉर्डरपासून 300 मीटर कुठलाही अनधिकृत बांधकाम काम करू शकत नाही। तरीही आमदार ऋतुजा लेटके यांनी हे परमिशन दिलं कसं? लेण्यांपासून 300 मीटरच्या आत काम करता येत नाही असा कायदा आहे। मग हे किती मीटरच्या आत आहे? हे त्या 300 मीटरच्या आतमध्ये कामच आहे, हे काम आहे 300 मीटरच्या आतमध्ये। तरी आमदार ऋतुजा लेटके यांनी परमिशन देऊन हे काम सुरू करण्यात आलं आहे। रणजित कॉन्ट्रॅक्टर जबरदस्तीने काम करत आहे, जातीवादी लोक ही लेणी तोडण्याचं काम करत आहेत। हे कोणत्या खात्याच्या माध्यमातून काम होत आहे? आता बघा, आमदार निधीतून काम म्हणजे याला म्हाडा प्रशासन काम करून घेत असेल, म्हाडाने परमिशन दिलं असेल।
म्हाडा ही परमिशन कशी देऊ शकते? म्हाडा या प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी सुद्धा पुरातन विभागाला विचारणा केली पाहिजे की बाबा आम्ही असं काम करतो, कुठलं जे काम असेल काम करतो आम्ही, तर आम्हाला याचं परमिशन द्यावा. परंतु ह्या कुठल्याच अधिकाऱ्यांना म्हाडानं ना बीएमसीचं परमिशन नाही, ना आमदार लटके यांनी पुरातन विभागाला विचारला, इन्क्वायरी केली नाही की आम्ही काम करतो. डायरेक्ट परमिशन देऊन काम सुरू केलं आहे, कुपा तोडण्याचं काम चालू केलं आहे. परंतु इथं आपले धम्म बांधव, आपले भीमा अनुयायी गेली 15 दिवसापासून आम्ही ते काम करत आहोत. कुठे कोणी येत नाही किंवा बघत नाही, कुणाला काय गरज पडलेली नाही आहे. असं मला आता सोमवारच्या मंगळवारपासून मी या लेणीबद्दल आंदोलन करणार आहे. नेहमी याचं पोलीस प्रशासनाच्या समोर, याचं राजभवन समोर आंदोलन सुरू करणार आहे. या संदर्भात आपण म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला काय? नाही, आणखी मी म्हाडाच्या अधिकारी संपर्क साधला, फक्त पत्रव्यवहार केलेला आहे. मी विधान परिषद, विधान भवन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, ACP, DCP, कमिशनर, सिनियर पोलीस अधिकारी, सहाय्यक आयुक्त BMC वाटके वार्ड. पण म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडे कंप्लेंट केली आहे का? म्हाडाच्या अधिकाऱ्याला कोणी कंप्लेंट नाही केली. मी आता सोमवारी उद्या त्यांना एक पत्र देणार आहे त्यांना किंवा तुम्ही परमिशन दिलं आहे का, ते परमिशन लावून घेणार आहे, त्यानंतर पुढची कारवाई करणार आहे. तुमचं काय म्हणणं आहे की हे काम बेकायदेशीर आहे? हे काम बेकायदेशीर आहे. जी लेणी तोडली तिला त्यांनी रिपेअर व्यवस्थित जशाच तशी करून द्यावे ही विनंती करतो. दुसरं काय करू नये. मग सोमवार नंतर तुमची काय भूमिका असणार? सोमवार नंतर मी म्हाडाच्या अधिकाऱ्याला भेटतो, याच्यावरती कारवाई काम बंद झालं पाहिजे आणि जी लेणीचं नुकसान केलं आहे ती नुकसान त्यांनी भरपाई करून द्यावी. नाहीतर मी राजभवनासमोर मी आणि आमचे सर आंदोलन करणार आहोत. जर सोमवारच्या नंतर या लेणीवरती कारवाई जर नाही केली तर मी पुरातन विभाग असेल या राजभवन असेल या दोन ठिकाणी आता एक ठिकाणी आंदोलन करेल. आणि पुरातन विभाग, आमदार ऋतुजा लटके, म्हाडाचे अधिकारी हे जाणून बुजून करत आहेत. म्हणून आमचं असं मत आहे की या अधिकाऱ्यावरती ज्यांनी परमिशन दिले त्या अधिकाऱ्यावरती, त्यामध्ये पुरातन विभाग असेल, BMC असेल, या सर्वांवरती अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून यांना अधिकार निलंबित करावं आणि यांना अरेस्ट करावं, अशी तुमची अशी माझी भूमिका आहे. ठाम भूमिका आहे. आपण बघत असताल कॅमेरामॅन, ही लेणी दाखवा पुढे. वरचा जो भाग आहे, परंतु खालीचे हा भाग जो खाली दिसतो तुम्हाला, हा जवळपास 9 फीट असा रुंदीला आहे. रुंदी 9 फूट रुंदी आहे आणि जवळपास 4 ते 5 फूट खाली खोल आहे आणि लांबी जवळपास 200 ते 300 फूट आहे. ही लेणी आणि आपलं काय बोलत त्याला हॅमरिंग मशीन आणि ब्रेकरनं तोडण्यात गेली आहे. आपले कॅमेरामॅन दाखवू शकतात. हॅमरिंग मशीन नाही तोडली. परंतु माझा एक प्रश्न आहे, कदाचित हे विकासासाठी करत असतील, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? विकासासाठी जर करत असतील तर आमचं असं म्हणणं आहे की विकास आम्ही रोखू शकत नाहीये, पण विकास करता वेळेस 9 फूट त्यांना ही लेणी तोडायची आवश्यकता नव्हती. आणि अधिकार कोणी दिला? अधिकार त्यांना कोणी दिला? आणि ह्या गैरप्रकरणी कारभार झालेला आहे, हा कुठेतरी थांबला पाहिजे. आणि हा कोंडवी सबुद्ध लेणी आहे बचाव समिती ही बऱ्याच वर्षापासून चालू आहे. कारण का वरती सुद्धा खालच्या साईडला सुद्धा झोपड्या बनलेल्या त्या उद्ध्वस्त केलेल्या BMCनी म्हणा या पुरातन तत्व विभागाने. पण आता हा जो प्रकार चालू आहे पुरातन तत्व विभागाला काहीही कल्पना नाहीये. आणि हे रात्री सकाळी 6 वाजता 3 वाजता 4 वाजता असं हे काम चालू झालेलं आहे. कारण का ह्यांनी दिवसा काम ढवळ्या काम केलेलं नाही, फक्त रात्रीच काम केलं. म्हणजे ह्याचं काम अर्थ चोरून काम केलेलं आहे विना परमिशन. तर याच्यावरती ऍक्च्युली गुन्हा दाखल झाला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे. बस. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतंय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत. थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत. समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो. साथ तुमची, हिंमत आमची. होला हो करता येत नाही आम्हाला,
आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक. महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद. तानाजी कांबळे, संपादक